बल हॅलो 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 नमस्कार सर्वांना. मेगाबिट एज्युकेशन यवतमाळच्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आरआरबीची नोटिफिकेशन निघालेली आहे, तुम्हाला माहितीच आहे. आपण त्याच्या रिलेटेड काही ऍप्टिट्यूडचे व्हिडिओ सुद्धा बनवले. तर आज एक असाच नवीन व्हिडिओ मी घेऊन आलोय, ज्याच्यामध्ये आपण सिम्प्लिफिकेशनचे 20 क्वेश्चन्स घेणार आहोत, जे खूप इम्पॉर्टंट आहेत, खूप पॅटर्न इम्पॉर्टंट आहेत अपकमिंग आरआरबी आणि आयबीपीएसच्या एक्झामसाठी. यासोबत व्हिडिओ सुरू करण्या अगोदर किंवा क्वेश्चन घेण्या अगोदर एक छोटीशी तुम्हाला माहिती की आमचे जे नवीन बॅचेस आहेत, जशी बँकिंग, स्टाफ सिलेक्शन कमिशन आणि एमबीसीटी, हे सुरू होत आहे. तारीख आहे 19 जुलै 2024. दोन टायमिंग याच्यामध्ये राहणार आहेत. एक आहे 10 AM म्हणजे सकाळी 10 वाजता दडानगर या ब्रांचला, आणि दुपारी 4 वाजता दाते कॉलेज इथल्या ब्रांचवर. यासोबत तुम्हाला काय मिळणार, तर तुम्हाला मिळणार रेकॉर्डेड व्हिडिओ, लाइफ टाइम मेंबरशिप, फ्री स्टडी मटेरियल, कॉम्प्युटर अँड लायब्ररी फॅसिलिटी, यासोबत ऑनलाईन टेस्ट पोर्टल. हे सर्व फॅसिलिटी या कोर्समध्ये तुम्ही कोणताही कोर्स जॉईन करा, तुम्ही बँकिंगचा करा, तुम्ही स्टाफ सिलेक्शन कमिशनचा करा, अथवा तुम्ही MBA CET करा, MCA CET सुद्धा तुम्ही करू शकता. स्पोकन इंग्लिश, इंजिनिअरिंग ऍप्टिट्यूडच्या सुद्धा बॅचेस सुरू आहे. तर आपण आपला फर्स्ट क्वेश्चन सुरू करूया. बरं, पहिला क्वेश्चन आपल्याकडे आहे 8/7 of 3/2 of 1/9 of 5040. तर 8/7 मल्टीप्लाय 3/2 मल्टीप्लाय 1/9 of 5040. बघा, 2 1 जा 2 4 जा 3 1 जा 3 9 3 3 जा 7 1 टाइम्स 7 7 जा 49 1 कॅरी 7 2 जा 14 आणि 7 0 टाइम्स. देन अगेन 3 1 जा 3 2 जा 6 1 कॅरी 3 4 जा 12 आणि हा 0. 24 आणि 4 इथे राहिला आपल्याकडे 4 × 2 40. 24 चा डबल 48, 48 चा डबल 96. तर 960 हे बनेल आपला आन्सर. ऑप्शन नंबर फर्स्ट 960 हे आपला आन्सर बनेल. समजलं असेल तर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे 96 चा पॉवर 16.6 मल्टीप्लाइड विथ 96 चा पॉवर 14.4 डिवाइड 96 चा पॉवर 3.2 आणि हा सो ऑन. बघा काय करायचं आता. इथे बघा, बेस 96 96 आणि 96. इथे सुद्धा 96 हा बेस आहे. जर बेस सेम असेल तर आपण काय करतो, 96 आले इथे, मल्टीप्लाय दिसलं तर प्लस करायचं, डिव्हिजन दिसलं तर मायनस करायचं. वरती पॉवर मध्ये काय आहे 16.6, देन मल्टीप्लाय म्हणजे प्लस 14.4. थर्ड्स आणि इंडायसेसचे रूल्स आहेत आपले. डिवाइड असेल तर मायनस, आणि इथे किती आहेत, इथे आहे 3.2 इक्वल टू, इथे आहे 96 चा पॉवर क्वेश्चन मार्क मीन्स x आणि त्याला डिवाइड 2. इथे बघा काय होतं, दोघांचा पॉवर सेम असेल तर पॉवरला दोघांचा बेस सेम असेल तर बेसला इग्नोर करायचं. वरची पॉवर चेक करा, 16.6 आणि 14.4 किती होतात, 16 आणि 14 30, 0.6 आणि 0.4 म्हणजे 1, 30 आणि 31, 31 मधून मायनस 3.2 म्हणजे किती होतात 27.8. बेस आपण इग्नोर केलं, इतर आलं तुमच्याकडे x डिवाइड बाय 2. 2 आला इकडे, 27 चा डबल म्हणजे 54, 8 चा डबल म्हणजे 1.6, 54 आणि 1.6 म्हणजे 55.6. किंवा एक स्टेप इथे करून घेऊया आपण. काय होणार, 27.8 मल्टीप्लाइड झालं इकडे 2 ने इक्वल टू x. 27 चा डबल 54, 8 चा डबल 1.6, तर हा 54 प्लस 1.6 इक्वल टू x. 54 प्लस 1 म्हणजे 55.6. ऑप्शन नंबर फर्स्ट हे तुमचं आन्सर झालं. चला नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, इथे आहे स्क्वेअर रूट. स्क्वेअर रूटच्या आतमध्ये आहे हा x प्लस अगेन 484 इक्वल टू 28. आता तुम्हाला माहिती आहे की x भेटला इथे आणि 484 कशाचा स्क्वेअर रूट आहे, तर 22 चा इक्वल टू 28. मला याचा स्क्वेअर रूट कॅन्सल करायचा आहे, तर आपण काय करूया, याला स्क्वेअर रूट कॅन्सल करायचं आहे. तर x प्लस 22 झालं
आणि इथून जर आपण कॅन्सल केलं तर समोरचा नंबर काय होणार, स्क्वेअर बनेल. जसा नोट रूल काय असतो, जर इथे अंडर रूट मध्ये एक्स असेल, फॉर एक्झाम्पल इथे 5 असेल, मला एक्सच्या बाहेर काढायचं आहे, तर काय होणार, नेक्स्ट नंबर म्हणजे 5 चा स्क्वेअर होणार. तर हा झाला तुमचा 25. ओके, तर 28 चा स्क्वेअर म्हणजे किती होतो, 784. एक्स थांबला जाग्यावर, 784 प्लस इकडे आले बनले मायनस. एक्स ची व्हॅल्यू आपल्याला मिळेल 4 मायनस 2 म्हणजे 2. 78 मधून 2 मायनस म्हणजे 76. आन्सर मिळेल तुम्हाला एक्स इक्वल टू 762. कोणता ऑप्शन आहे, ऑप्शन नंबर 5. ठीक आहे. चला समोरचा क्वेश्चन बघूया. 60% ऑफ 108. आपल्याला माहिती आहे की पर्सेंटेज म्हणजे काय होतं, पर्सेंटेज म्हणजे होतं डिवाइड मध्ये 100, आणि डिवाइड मध्ये 100 म्हणजे 10 आणि हा 10 कॅन्सल झाले. 6 ऑफ म्हणजे मल्टिप्लिकेशन 108. 100 6 टाइम्स म्हणजे 600. 6 टाइम्स म्हणजे 48. 648 मायनस अगेन पर्सेंटेज सोबत 0 आणि हा 0 कॅन्सल. 24 2 जा 48 मल्टिप्लाइड 25% आहे, आणि 25% म्हणजे काय, तर 1/4 आणि मल्टिप्लाइड झालं 120 इक्वल टू क्वेश्चन मार्क मीन्स एक्स. 4 1 जा 4 3 जा आणि हा 0 टाइम्स. तुम्हाला काय भेटलं, तुम्हाला भेटलं 648 मायनस 48 मल्टिप्लाइड 30 इक्वल टू एक्स. आता बॉडमास काय म्हणतो, बॉडमास रूल काय म्हणतो, पहिले तुम्ही मल्टिप्लिकेशन सॉल्व्ह करा, देन सबट्रॅक्शन करा. तर 48 3 जा 144 आणि त्याच्यासमोर 0, इथे आहे मायनस 648 इक्वल टू एक्स. ओके, सॉल्व्ह करूया. 0 मधून 8 जाणार नाही, तर 10 मधून आपण 8 काढले, राहिले 2. ऑप्शन किती आहेत, सर्वच ऑप्शन आपल्याकडे 2 वाले आहेत. नंतर एक कमी झाला म्हणजे आपल्याकडे इथे राहिले आपल्याकडे 3. 3 मधून 4 जाणार नाही, परत आपण एक कॅरी घेतला. 13 मधून आपण 4 काढले, 13 मधून आपण 4 काढले, उरले आपल्याकडे 9. इथला सुद्धा एक कमी झाला. 92 वाला कोणता ऑप्शन आहे का, आहे 692. हे झाला आपला आन्सर. आणि सिम्बॉल कोणतं, मायनस वाला, तर मायनसचे 692. पूर्ण सॉल्व्ह नाही करायचं, ऑप्शन बेस खेळत चला, ऑप्शन चेक करायचे फक्त. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. 1000 डिवाइड बाय 80 मल्टिप्लाइड विथ 500. 1000 सॉरी 10,000. 10,000 डिवाइड बाय 80 मल्टिप्लाइड विथ 500 इक्वल टू क्वेश्चन मार्क मीन्स एक्स आणि 42. यांचा काय आहे, यांचा आहे स्क्वेअर. 0 अँड 0 कॅन्सल. 8 1 जा 8 1 जा 2 कॅरी. 8 2 जा 16 4 कॅरी. 8 5 जा 40. 125 मल्टिप्लाइड विथ 5 म्हणजे 625. त्याच्या समोर 1 आणि 2 2 0, इथे झाले x प्लस 42 आणि याचा काय, याचा स्क्वेअर. तुम्हाला माहित आहे 6 से 25 कशाचा स्क्वेअर असतो, 25 चा. आणि याचा जर आपण स्क्वेअर रूट घेतला तर हा होतो 250 इक्वल टू इकडे काय आहे, तर हा 250 चा काय आहे, स्क्वेअर आहे. इथे काय आहे, x प्लस 42 याचा काय, याचा सुद्धा स्क्वेअर. स्क्वेअर स्क्वेअर कॅन्सल झालेत, राहिलं काय तुमच्याकडे 250 प्लसचे 42 इकडे आले मायनसचे 42 इक्वल टू एक्स. आणि एक्स ची व्हॅल्यू तुम्हाला मिळेल 250 मधून 42 गेले 202. 202 आपलं आन्सर बनेल. ऑप्शन नंबर कोणता आहे, ऑप्शन नंबर आहे सॉरी 250 मधून 42 आपल्याला काढायचे ना, मी 48 काढले, तर 208 आपला आन्सर बनेल. मी 248 कन्सिडर केलं होतं, त्यामुळे 250 मधून 42 आपण कॅन्सल केले, मायनस केले, 208 आपला आन्सर बनलं. समजलं. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ओके, हा एक चांगला क्वेश्चन आहे. 7 स्क्वेअर असतो 49. अंडर रूट क्वेश्चन मार्क आहे, याला आपण कन्सिडर केलं एक्स प्लस 24 चा स्क्वेअर म्हणजे 576. अगेन इथे काय आहे, क्वेश्चन मार्क, अंडर रूट क्वेश्चन मार्क म्हणजे एक्स. इथे आहे क्वेश्चन मार्क म्हणजे एक्स, एक्सचा पॉवर 3/2. दोघांचा बेस सेम आहे, बेस सेम आहे तर आपण एकदा लिहिणार. आणि 49 प्लस 576 किती होतं, याची आपण ऍडिशन करून घेणार. 49 9 आणि 6 किती झाले, 15 5 1 कॅरी 5 आणि 7 12 म्हणजे 2 एक परत कॅरी
हे झालं 625. 625 खाली x आणि x याला आपण जर लिहिलं x अंडर रूट x म्हणजे काय होतं, आता नोट अंडर रूट x याला काय लिहू शकतो आपण, x चा पॉवर 1/2 1/2, तर x चा पॉवर 1/2 आणि इथे किती आहेत x चा पॉवर 3/2. 625 जाग्यावर थांबेल आणि x चा पॉवर 3/2 हा डिव्हिजन मधला इकडे गेला मल्टिप्लाय मध्ये, x चा पॉवर हा सुद्धा किती होणार 1/2. मल्टिप्लाय असेल तर आपण प्लस करतो, 3/2 1/2 4 4/2 4/2 म्हणजे काय होतं 4/2 म्हणजे x चा पॉवर 2, तर 625 इक्वल टू x चा स्क्वेअर आणि 625 कशाचा स्क्वेअर आहे, कारण आपल्याला व्हॅल्यू पाहिजे x ची, तर x ची व्हॅल्यू बनेल तुम्हाला 25, x ची व्हॅल्यू भेटेल आपल्याला 25 भेटेल. ऑप्शन आहे का, ऑप्शन नंबर फर्स्टच आहे. आय होप की हा एक चांगला क्वेश्चन होता, समजला तुम्हाला असेल. नंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ओके, याला आपण दोन प्रकारे सॉल्व्ह करू शकतो, दोन्ही वेने आपण जाऊया, जे पण तुम्हाला कम्फर्टेबल असेल ते तुम्ही एक्झाम मध्ये वापरू शकता. बघा फर्स्ट काय आहे, 7 2 जा 14 प्लस 1 म्हणजे 15, तर 15 डिवाइड बाय 7 मायनस 4 5 जा 20 आणि वरचे 3 23 डिवाइड बाय 4 प्लस 7 3 जा 21 आणि 6 27 डिवाइड बाय 7 मायनस इकडे आले बनले प्लस 7/4, इथे राहिला तुमचा x. दोघांचा बेस सेम, दोघांचा इथे बेस सेम, 15 आणि 27 म्हणजे 47/7 मायनस 23 आणि 7 मायनसचे 23 प्लसचे 7 म्हणजे मायनसचे 16 डिवाइड मध्ये 4, 7 1 जा 7 6 जा 6 मायनस 4 1 जा 4 4 जा 4 इक्वल टू x आणि x ची व्हॅल्यू तुम्हाला किती भेटेल, x ची व्हॅल्यू भेटेल तुम्हाला 2, तर x इक्वल टू 2. हा झाला तुमचा पहिला वे. दुसरा वे काय म्हणतं की इंटिजर व्हॅल्यूला एका साईडने घ्या, फ्रॅक्शन व्हॅल्यूला एका साईडने घ्या. जसं इंटिजर व्हॅल्यू कोणते आपल्याकडे 2 आहे, देन मायनसचे 5 आहे, प्लसचे 3 आहे, याला ठेवलं आपण एका जागेवर. सेकंड जागेवर आपण काय करूया, 1/7 फ्रॅक्शन व्हॅल्यू घेऊया, 1/7 मायनसचे 3/4 प्लसचे 6/7 आणि हा मायनस तिकडे गेला प्लसचे 7/4. इथे बघा आता 2 आणि 3 5, 5 मायनस 5 म्हणजे 0, इथून आपल्याला मिळालं कम्प्लीट 0. इथे किती आहे आता 1/7 आणि 6/7 म्हणजे 7/7 आणि 7/7, चला ठीक आहे एकदा लिहून दाखवतो मी, 7/7 झाला. इथे मायनसचे 3/4 प्लसचे 7/4 म्हणजे काय होतं 4/4, 4/4 किती भेटलं 7 1 जा 7 1 जा 4 1 जा 4 1 जा, इथून मिळालं 1, इथे सुद्धा मिळालं 1, आन्सर बनेल तुमचं 2, आन्सर बनेल आपलं 2. आपण दोन्ही वेळेला सॉल्व्ह केलं. प्रत्येक एक्झाम मध्ये तुम्हाला या प्रकारचा क्वेश्चन मिळतो म्हणजे मिळतोच, हमखास क्वेश्चन आहे, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. दोन्ही मेथड्स मी तुम्हाला सांगितल्या, ज्याच्यात तुम्ही कम्फर्टेबल असाल ते मेथड तुम्ही वापरू शकता. चला नेक्स्ट क्वेश्चन वर जायचं. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. 30% ऑफ 2,775 एकदम बेसिक लेवलचं आपण घेऊया, म्हणजे मी आय एम कन्सिडरिंग की व्हिडिओ बघणारा हा प्रत्येक विद्यार्थी बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंतचा आहे, तर आपण बेसिक वाला विद्यार्थ्यांना, फाउंडेशन वाला विद्यार्थ्यांना सुद्धा करावं म्हणून मी त्या लेवलने घेऊन जातो क्वेश्चनला. 30% म्हणजे 30% म्हणजे 30%चं मिनिंग डिवाइड मध्ये 100, ऑफचं मिनिंग मल्टिप्लाय आणि 2,775 मायनस आहे 84% आणि 555 एक्सची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. याला आपण 3/10 सुद्धा लिहू शकलो असतो, पण ठीक आहे सध्या आपण याला असं करूया. 5 2 जा 5 5 जा 2 कॅरी, अगेन 5 5 जा 2 कॅरी, परत 5 5 टाइम्स, 2 1 जा 2 1.5 टाइम्स, 1.5 इंटू 5 75 म्हणजे 5 7 कॅरी, अगेन 75 आणि 7 म्हणजे 82 म्हणजे 2 8 कॅरी, 75 आणि 8 म्हणजे 83, 832 आणि 5, पण एका नंतर पॉइंट होता तर एका नंतर आपण पॉइंट घेऊया. मायनस इथे किती आहेत 5 20 टाइम्स, 5 1 1 1 1 टाइम्स, 4 5 टाइम्स,
4 2 जा 4 1 जा 5 1 टाइम्स 5 4 टाइम्स 1 झाला म्हणजे 5 2 टाइम्स 4.2 4.2 इंटू 1 एक काम करूया सध्यासाठी पॉइंटला विसरून जा जसं आपण इथे केलं तसं 42 इंटू 1 म्हणजे 42 42 इंटू 1 म्हणजे 42 2 लिहिले 4 कॅरी 42 इंटू 1 म्हणजे 42 प्लस 4 म्हणजे 46 अगेन 4 कॅरी 41 आणि 4 म्हणजे परत 46 466 पॉइंट एकानंतर पॉइंट आहेत एकानंतर पॉइंट देऊया आता काय -5 -2 सर्वात शेवटी 3 कोणतं ऑप्शन आहे सर्वच ऑप्शन मध्ये आहेत सॉल्व्ह करावं लागेल 2 मधून 6 जाणार नाहीत आपण 12 मधून 6 काढले इथे एक कमी केला म्हणजे 2 राहिले 12 मधून 6 काढले 6 राहिले आपल्याकडे 2 मधून 6 जाणार नाही परत एक आपण कॅरी घेतला इथे एक कमी आपण केला 12 मधून 6 गेले 6 राहिले आणि एक कमी केल्यानंतर इथे राहणार आपल्याकडे 7 मधून 4 गेले आपल्याकडे राहिले 3 आणि एकानंतर पॉइंट होता तर एक्सची व्हॅल्यू भेटेल तुम्हाला 366.3 कोणता ऑप्शन ऑप्शन नंबर 4 366.3 ठीक आहे कळालं चला नेक्स्ट क्वेश्चन वर जाऊया 327.562 इकडे आहे 343 तर हा क्वेश्चन मार्क्स म्हणजे एक्स स्क्वेअर देन 327 आणि 9 म्हणजे 336 पॉइंट 562 485 एक काम करूया आपण याला सॉल्व करूया डायरेक्ट जाण्यापेक्षा तर हा एक्स स्क्वेअर झाला प्लस 5 आणि 2 म्हणजे 7 झाले 6 आणि 8 म्हणजे 14 4 एक कॅरी झाला 5 आणि 1 6 6 आणि 4 10 म्हणजे 0 परत एक कॅरी झाला 7 आणि 1 8 8 आणि 9 17 म्हणजे 7 एक परत कॅरी झाला 32 प्लस 1 म्हणजे 33 इक्वल टू 4 नाही 3 ओके 343.297 लक्षात एक्स स्क्वेअर ची व्हॅल्यू तुम्हाला मिळेल कशी मिळेल 343.297 मधून मायनस आपल्याला करायचे आहे 337 इथे पॉइंट होता 047 याच्यावरून आपल्याला माहिती पडेल एक्स ची व्हॅल्यू 7 - 7 म्हणजे 0 9 - 4 म्हणजे 5 2 मधून 0 काढले उरले आपल्याकडे 2 343 मधून 337 काढले उरले आपल्याकडे 6.25 स्क्वेअर रूट आहे आपल्याला पाहिजे स्क्वेअरची व्हॅल्यू आणि इथे आहे 6.25 म्हणजे 625 कशाचा असतो 625 असतो 25 चा आणि 25 पॉइंट आहे एकानंतर पॉइंट म्हणजे 2.5 हे बनेल आपला आन्सर 2.5 बनेल आपला आन्सर चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊया ओके 3 चा पॉवर आहे x तर 3 चा पॉवर x इक्वल टू 2916 डिवाइड बाय 324 मल्टिप्लाइड विथ व्हॉट 87 डिवाइड बाय 841 आणि मल्टिप्लाइड आहे 29 सोबत चेक करा कुठे कुठे व्हॅल्यूज एलिमिनेट होऊ शकतात तर आपण काय करू शकतो पहिले 4 चा ओके 4 8 जा 4 1 जा 4 7 जा 28 1 कॅरी 4 2 जा 8 3 कॅरी 4 9 जा 729 इथे बघा 841 आणि 729 जातो का हा 81 1 टाइम्स आणि 81 हा डायरेक्टली 9 टाइम्स त्याच्यानंतर 87 च्या टेबल मध्ये हा येणार का 29 च्या टेबल मध्ये येणार का हा 29 च्या टेबल मध्ये येऊन जाईल 29 1 टाइम्स 29 2 टाइम्स म्हणजे 58 उरले 26 उरले म्हणजे 29 टाइम्स 2 टाइम्स आणि 9 टाइम्स 1 टाइम्स आणि 9 टाइम्स म्हणजे 29 ओके त्याच्यानंतर 29 1 टाइम्स 29 3 टाइम्स 87 तर 3 चा पॉवर x इक्वल टू 9 3 जा 27 इथं 3 चा पॉवर x आहे तर आपण काय करू 3 चा पॉवर x आणि 27 म्हणजे 3 चा पॉवर 3 म्हणजे बेस व्हॅल्यू सेम झाले याला इग्नोर करा x ची व्हॅल्यू भेटेल तुम्हाला 3 तर x ची व्हॅल्यू 3 आपलं 3 आन्सर बनेल x ची व्हॅल्यू 3 चला हा सुद्धा एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे या प्रकारचे क्वेश्चन सुद्धा तुम्हाला प्रिलिमिनरी मध्ये खूप सारे मिळणार
ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. 19चा स्क्वेअर म्हणजे 361 प्लस 443 मायनस 67 प्लस एक्स इक्वल टू 45चा स्क्वेअर म्हणजे ज्याच्या सर्वात शेवटी 5 असतो त्याला आपण लिहितो 25 आणि 4 ला मल्टिप्लाय करतो नेक्स्ट नंबर म्हणजे 5 सोबत, हा झाला तुमचा 25. ऍडिशन सबट्रॅक्शन करा, एक्स ची व्हॅल्यू गेट करा. एक्स ची व्हॅल्यू आपल्याला कशी मिळेल 1 + 4 1 + 3 4 4 - 7 4 - 7 तो होणार नाही, आपण काय करणार मग कॅरी घेणार. कॅरी घेतले की झाले 3 आणि 1 4 14 मधून 7 काढले उरले आपल्याकडे 7, एक नंबर आपण कमी केला. 5 आणि 4 9 9 मधून 6 काढले उरले आपल्याकडे 3 3 आणि 4 7 737 प्लस एक्स इक्वल टू 25. एक्स ची व्हॅल्यू तुम्हाला मिळेल 25 मायनस 737. तर एक्स ची व्हॅल्यू तुम्हाला मिळेल 25. 15 मधून 7 काढली 8 8 वाला कोणता ऑप्शन आहे का, सर्वच ऑप्शन आहेत. इथे एक कमी झाला कॅरी घेतला होता आपण म्हणून. 1 मधून 3 जाणार नाही, परत आपण एक कॅरी घेणार. 11 मधून 3 काढले 8. 88 वाला कोणता ऑप्शन आहे का, आहे 1288. हे आपलं आन्सर बनेल. बाकी व्हॅल्यू चेक करायचं काम नाही, 1288 तुम्ही डायरेक्टली टिक करू शकता. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे एक्स. ओके, एक्स ची व्हॅल्यू मित्रांनो किती आहेत 12 × 13 हे 12 × 13 डिवाइड मध्ये आहे 3 प्लस 2 चा क्यूब म्हणजे 8 3 1 जा 3 4 जा 13 4 टाइम्स 52 प्लस 8 म्हणजे 60. एक्स ची व्हॅल्यू 60. हा थोडासा सिंपल लेवलचा क्वेश्चन होता आणि याच प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला मिळतात, कारण सगळेचे सगळे क्वेश्चन टफ किंवा लेंदी तुम्हाला नाही मिळत. काही क्वेश्चन मॉडरेट लेवलचे असेल, काही थोडेसे डिफिकल्ट आणि काही लेवल सिंपल असेल, जे 1 लाईन मध्ये किंवा विदाउट पेन पेपर तुम्ही काढू शकता. कारण एक ऑन अन ऍव्हरेज पेपरला त्या टाइमच्या ड्युरेशनने सेट करावं लागतं. तर काही क्वेश्चन तो ऍव्हरेज मध्ये तुम्हाला पेपर मॉडरेट किंवा इझी किंवा जे पण असतं डिफिकल्ट लेवल, तर ते सगळ्या क्वेश्चनच्या हिशोबाने तुमचं बनतं. ओके, देन 25% ऑफ 120 25% म्हणजे काय 1/4 कशाचे 120 चे प्लस 225 कशाचा आहे 225 हा आहे 15चा स्क्वेअर रूट प्लस 2 चा स्क्वेअर म्हणजे 4 झाले आणि इथे झाला x चा स्क्वेअर. 4 1 जा 4 3 जा आणि हा 0 30 प्लस 15 प्लस 4 किती होतात 49. 49 ची व्हॅल्यू तुम्हाला दिली आहे x स्क्वेअर म्हणजे x ची व्हॅल्यू तुम्हाला भेटेल 7. 49 हा स्क्वेअर रूट आहे 7 चा, तर 7 आपला आन्सर बनेल. चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. 3 × x स्क्वेअर, तर काय आहे 3 × क्वेश्चन मार्क्स मीन्स x चा स्क्वेअर इक्वल टू 36 प्लस 15 प्लस 100 मायनस 43. बघा 136 136 136 151 मायनस 43 किती होतात 108 150 136 136 151 151 मायनस 43. ओके 108. तर एक्स स्क्वेअर ची व्हॅल्यू तुम्हाला मिळेल 108 मल्टिप्लाय मधले 3 इथे आले डिव्हिजन मध्ये 3 3 1 जा 3 3 जा एक कॅरी 3 6 टाइम्स. एक्स स्क्वेअर ची व्हॅल्यू मिळेल तुम्हाला 36. जर एक्स स्क्वेअर ची व्हॅल्यू 36 आहे आपल्याला पाहिजे एक्स ची व्हॅल्यू. एक्स ची व्हॅल्यू जसं आपण मगाशीच्या क्वेश्चन मध्ये बघितलं होतं तसंच इथे सुद्धा जर इथे रूट मध्ये व्हॅल्यू असेल इथे असेल फॉर एक्झाम्पल 5 रूट मधून व्हॅल्यू काढायची आहे तर हा एक्स होणार याचा होणार स्क्वेअर. ही झाली तुमची नोट 1. नोट 2 काय एक्स स्क्वेअर ची व्हॅल्यू आहे 36 आपल्याला नेहमी पाहिजे एक्स ची व्हॅल्यू. एक्स ची व्हॅल्यू काय याचा स्क्वेअर रूट बनेल स्क्वेअर रूट तर याचा स्क्वेअर रूट बनेल 6 किंवा तुम्ही याला असं सुद्धा लिहू शकता एक्स स्क्वेअर म्हणजे 6 चा स्क्वेअर 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 गेट कॅन्सल एक्स ची व्हॅल्यू तुम्हाला मिळेल 6. तसंच एक्स ची व्हॅल्यू इथे तुम्हाला भेटेल 6 आपला आन्सर बनेल. ओके नेक्स्ट क्वेश्चन बघूया. 12 ऑफ 15 ऑफ 18 तर 12 मल्टिप्लाइड विथ 15 मल्टिप्लाइड विथ 18 आणि डिवाइड मध्ये आहे 36. हा सुद्धा थोडासा सिंपल क्वेश्चन आहे. 18 1 जा 18 2 जा 2 1 जा 2 6 जा 15 6 जा 90 आपलं आन्सर बनेल. ऑप्शन नंबर सी. नेक्स्ट 72 आणि इथे 4 तर 72 डिवाइड बाय 4 मायनस 2 इक्वल टू क्वेश्चन मार्क मीन्स एक्स चा पॉवर 4/3.
1 जा 18 टाइम्स 18 मायनस 2 म्हणजे 16 16चा इथे आहे x चा पॉवर 4/3. आता बघा आपलं इथं पॉवर मध्ये आहे, इकडे आहे नंबर, तर मला काय करायला लागेल, मला या नंबरला सुद्धा अशाच काहीतरी पॉवर मध्ये आणायला लागेल. तर अशाच काहीतरी पॉवर मध्ये आणायचं आहे तर मी काय करणार, मग x याला लिहिणार आपण 2 चा पॉवर 4, 2 चा पॉवर 2 म्हणजे 4, 3 म्हणजे 8 आणि 4 म्हणजे 16. आणि इकडे काय आहे आपल्याकडे x 4/3. आता हे 4/3 आहे आणि इकडे आहे तुमच्याकडे काय 4. तर मी काय करतो, मग पॉवर आपल्याला सेम करावं लागेल, म्हणजे ते आपल्याला कॅन्सल करता येईल. आणि कॅन्सल करण्यासाठी मग काय करायचं आपण, 2 हा 4 आहे, याला काय करतो मी मल्टिप्लाय करतो 3 ने आणि डिवाइड सुद्धा करतो 3 ने. मल्टिप्लाय केला आपण 3 ने, डिवाइड सुद्धा आपण केलं 3 ने. बघा याला थोडंसं व्यवस्थित लिहितो मी. इथे 4 होतं आपल्याकडे, याला मल्टिप्लाय केला आपण 3 ने, डिवाइड सुद्धा केला आपण 3 ने. आणि इथे किती आहे, x चा पॉवर 4/3. आता बघा x चा पॉवर 4/3, x चा पॉवर 4/3 हे कॅन्सल झालं. तुम्हाला काय मिळालं, इथे x आहे, इथं 2 चा पॉवर 3 आहे. आणि 2 चा पॉवर 3 म्हणजे 2 चा क्यूब, आणि 2 चा क्यूब म्हणजे 8. तर 8 जे आहे हे आपलं आन्सर बनेल. 8 विल बी युअर आन्सर. ओके, हा चांगला पॅटर्न होता एक थोडासा. नेक्स्ट बघूया. ओके, पर्सेंटेजचे क्वेश्चन आपण ऑलरेडी बघितले आहेत, 2-3 क्वेश्चन आपले ऑलरेडी बघून झाले आहेत. याला बघूया. 36% सोबत 2 0 कॅन्सल. 36 इंटू 34 कोणत्याही 2 नंबरचं जर मला मल्टिप्लिकेशन करायचं असेल आणि ते अल्टरनेट मधले आहे, जसं फॉर एक्झाम्पल बघ 5 इंटू 7 मला करायचं आहे, तर 5 7 जा 35 आपल्याला हे माहितच आहे. पण याला मी कसं अवॉइड करू शकतो, माझं कॅल्क्युलेशन मधातला नंबर घ्यायचा, स्क्वेअर करायचा, -1 करायचा. 6 चा स्क्वेअर म्हणजे 36, 36 - 1 म्हणजे 35. अगेन एक बघूया. बघा 3 इंटू 5 आपल्याला माहित आहे 15 आन्सर बनतं आपलं. पण यालाच काय करू शकतो मी, मधातला नंबर म्हणजे 4 स्क्वेअर करायचा, -1 करायचा. 4 चा स्क्वेअर म्हणजे 16, -1 केलं 15 आपल्याला भेटलं. असंच 36 आणि 35 मधातला नंबर आहे 35, तर 35 चा स्क्वेअर -1, 35 चा स्क्वेअर 25 आणि 3 किती टाइम्स, 4 टाइम्स 12, 12 25, 12 25 -1 म्हणजे 12 24. हे झाले 12 24 तुम्हाला भेटेल. नंतर इथे काय आहे, ऑफ मीन्स मल्टिप्लिकेशन 18 डिवाइडेड बाय 36 इक्वल टू क्वेश्चन मार्क मीन्स x मल्टिप्लाइड विथ 9. 18 1 जा 18 2 जा 2 1 जा 2 6 जा 2 1 जा आणि 2 2 जा इक्वल टू हा 9 आला खाली डिवाइड मध्ये 1 झाला इथे. 9 1 जा 9 किती टाइम्स, 9 6 जा 54 उरले किती 54 उरले 7, 9 8 जा तर 68 इक्वल टू x आहे का 68 ऑप्शन मध्ये, ऑप्शन नंबर बी 68 आहे ऑप्शन मध्ये. तर हे आपला आन्सर बनेल. नंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ओके, 12 चा स्क्वेअर म्हणजे 144, 144 डिवाइड मध्ये 3 आणि त्याचं डिव्हिजन अगेन याचं डिव्हिजन आहे काय, तर 2 मायनसचे 8 आणि प्लसचे 120 डायरेक्टली करूया आपण. -8 आणि प्लसचे 120 म्हणजे हे तुमचे होणार प्लसचे 112 इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 36. किंवा एक काम करू, आणखी आपण करू शकतो, एक्स स्क्वेअर इक्वल प्लस 36 आहे, तर याला मी -36 इकडे आला आणि इथे राहिला तुमचा एक्स चा स्क्वेअर. इथे बघूया 3 1 जा 3 किती 4 जा 2 कॅरी 3 8 जा 48 डिवाइड बाय 2 म्हणजे 24, 24 प्लस 112 -36 इक्वल टू एक्स चा स्क्वेअर. 24 आणि 112 136, 136 -36 म्हणजे 100, 100 ची व्हॅल्यू भेटली एक्स स्क्वेअर आणि एक्स स्क्वेअर ची व्हॅल्यू आपल्याला पाहिजे एक्स ची व्हॅल्यू, काय करायचं 10 चा स्क्वेअर एक्स स्क्वेअर, स्क्वेअर स्क्वेअर गेट कॅन्सल, एक्स ची व्हॅल्यू 10 हे आपल्याला मिळून गेलं, एक्स ची व्हॅल्यू 10. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. ओके, तर हे झाले आपले मित्रांनो 20 क्वेश्चन. याची तुम्ही चांगल्या लेवलला प्रिपरेशन करा, असे थोडंसं स्पीडअप करायचा प्रयत्न करा सो दॅट तुमचं कॅल्क्युलेशन आणि जो पण तुमचा टाइम मॅनेजमेंट आहे तो होऊन जाईल. त्यासाठी तुम्हाला 20 पर्यंत जवळपास तुम्हाला
10 पर्यंत 10, 20, 30 चा रूल लक्ष ठेवायचा. 10 पर्यंत क्यूब, 20 पर्यंत स्क्वेअर आणि 30 पर्यंत तुमचे टेबल्स. एवढे बेसिक गोष्टी तुमचे लर्न असायला पाहिजे. स्क्वेअर, स्क्वेअर रूट, क्यूब, क्यूब रूट आणि हे 4 गोष्टी हे सुद्धा तुम्हाला एक स्ट्रॉंग करावं लागेल. त्यामुळे काय होणार, तुमची जे स्पीडअप आहे तो ऑटोमॅटिकली वाढतो. आणि व्हेनेवर यू आर गोइंग फॉर दिस स्टडी, जेव्हा पण तुम्ही अभ्यासाला बसाल त्याच्या अगोदर 10-15 मिनिटे ठेवायचे आणि प्रत्येक स्क्वेअर आहे, टेबल आहे, स्क्वेअर रूट आहे, क्यूब रूट आहे, थोडीशी प्रॅक्टिस करायची, लर्न करून बघायचे आणि थोडंसं याला रिवाइज करायचं. या प्रकारे तुम्ही तुमचं जे पण स्पीडअप आहे, तुमचं जे पण मॅथ थोडंसं स्पीड कॅल्क्युलेशनचं आहे तर तुमचं नक्कीच वाढणार. तर असेच आपण नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो. तर चॅनलला नवीन असाल, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कॉमेंट, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे जे पण नवीन मित्र आहेत, फ्रेंड्स आहेत, ज्यांना प्रिपरेशन सध्या करायला लागले आहेत त्यांना आपल्या चॅनल बद्दलची आणि आपल्या क्लासेस बद्दलची नक्कीच माहिती द्या. भेटूया आपण आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय, थँक्यू सो मच.